ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ शब्दांचा समूह नसून ती एक दैवी शक्ती आहे. शिवपुराणानुसार या मंत्राच्या उत्पत्तीचे आणि 108 या संख्येच्या महत्त्वाची एक विशेष कथा सांगितली जाते. मंत्राची उत्पत्ती. शिवपुराणातील कथा. सृष्टीच्या आरंभी जेव्हा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांचा श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला, तेव्हा त्यांच्यासमोर एक विशाल अंतहीन ज्योतिर्लिंग प्रकट झाले. या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्याचा दोन्हीही देव असमर्थ ठरले. त्यावेळी त्या ज्योतिर्लिंगातून ओम हा नाद गुजगुजला आणि त्यानंतर नमः शिवाय हे 5 अक्षर प्रकट झाले. भगवान शंकराने स्वतः प्रकट होऊन सांगितले की हा मंत्र माझ्या स्वरूपाचा आहे. याला पंचाक्षरी मंत्र म्हणतात, कारण यात नमः शिवाय ही 5 अक्षरे आहेत, जी पृथ्वीला जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. 108 वेळा जप का करावा तर शास्त्रात 108 वेळा या संख्येला अत्यंत पवित्र आणि शास्त्रीय महत्त्व दिलं गेलं आहे. कारण या शास्त्रात खगोलशास्त्रीय कारण ज्योतिषानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरणे आहेत. जर आपण 27ला 4 केले तर उत्तर हे आपले 108 येते. म्हणजेच 108 वेळा जप केल्याने संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते. सूर्याचा अंतर. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या अंदाजे 108 पट आहे. तसेच चंद्र आणि पृथ्वीतील अंतर ही चंद्राच्या व्यासाच्या 108 पट आहे. आयुर्वेदिक मर्मस्थ स्थानी मानवी शरीरात 108 एनर्जी पॉईंट असतात. त्यामुळे मंत्राचा 108 या उच्चारामुळे सर्व केंद्रांची ऊर्जा मिळते. 9 ग्रह 12 राशी म्हणजे 9 ग्रह जेव्हा 12 राशीमधून भ्रमण करतात तेव्हा 9 गुणिले 12 केलं तर 108 विविध प्रकारचे प्रभाव निर्माण होते. या प्रभावाचे संतुलन करण्यासाठी 108 जप केला जातो. मंत्राचा महिमा. पापमुक्ती. शिवपुराणानुसार जो मनुष्य श्रद्धेने या मंत्राचा 108 वेळा जप करतो त्याच्याकडून अनावाधाने झालेली पापे नष्ट होतात. मानसिक शांतता. हा मंत्र मनाला शांत करतो आणि एकाग्रता वाढवतो. इच्छापूर्ती. असे मानले जाते की सोमवारच्या दिवशी किंवा प्रदोष काळात 108 वेळा जप केल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणजेच जप करताना शक्यतो रुद्राच्या माळेचा वापर करावा, कारण रुद्राक्ष हे महादेवाच्या अश्रूपासून निर्माण झालेले आहे असे मानले जाते, ज्यामुळे जपाचे फळ अधिकच मिळते. ओम नमः शिवाय.